आज 109व्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये निरनिराळ्या ठिकाणाहून अगदी ठाणे, मुलुंड, त्याच्यानंतर वाडा, कोंडले अशा सगळ्या भागातून आणि ठाणे शहरातून अनेक नागरिक जे आहेत ते आले होते. याच्यामधला अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो BSUPमध्ये जे लोक राहतात, अनेक ठिकाणी राहतात. धर्मवीर नगरला राहतात, पडले शिळफाट्याच्या जवळचं जे गाव आहे त्या ठिकाणी राहतात. धर्मवीर नगर अख्खं BSUPच्या अंडर आहे, परंतु या हजारो रहिवाशांना अजून त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. त्यांचं टॅक्सचं नक्की काही ठरलेलं नाही. त्यांना त्या ठिकाणी जी काही दुरुस्त्या करायच्या आहेत, कारण राहायला आलेले आहेत, परंतु महापालिकेचं जे BSUP खातं आहे त्यांनी दुरुस्ती केलेली नाही आणि त्यांच्यामुळे त्यांचे प्रश्न जे आहेत ते वाढत चाललेले आहेत. त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याच्या संबंधी मी मध्यंतरी मीटिंग घेतली. प्रत्येक BSUPमध्ये राहणाऱ्या रहिवाशाचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. आम्हीच शासनाच्या मागे लागून त्यांची जी काही जास्तीची त्यांना रक्कम भरायला लागायची ती केवळ आता 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांचं रजिस्ट्रेशन होणार आहे. परंतु त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्याच्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे. तर त्यासंबंधी देखील ते संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर या चारही ठिकाणच्या BSUPच्या प्रतिनिधींची आता आम्ही बैठक घेणार आहोत. त्यांच्या डोक्यावर बसून ते ज्या अवस्थेमध्ये राहत आहेत ती अवस्था दूर करण्याचं काम जे आहे ते आम्हाला निश्चितपणे करायचं आहे. काही बिल्डर जे आहेत ते छोटे बिल्डर आहेत. काही ठिकाणी छोटी छोटी कामं करतात, बांधकामं करतात, निरनिराळ्या इमारती उभ्या करतात, परंतु लोकांची फसवणूक करतात. एकच फ्लॅट अनेकांना विकला जातो. आधीच्या माणसाने पूर्ण पैसे भरलेले असतात आणि तो मग फेऱ्या मारत राहतो निरनिराळ्या ठिकाणी. त्याला ब्लॉक पण मिळत नाही, पैसेही जातात आणि त्याच्या हातात काहीच लागत नाही. आज माझ्याकडे लोकमान्य नगरमधला एक रहिवासी आले होते, मागच्या वेळेलाही आले होते. तर त्या इमारतीच्या विकासकालाच आम्ही या ठिकाणी पाचारण केलं आणि त्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो आता मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी कबूल केलेलं आहे की माझ्याकडनं चूक झाली, माझ्याकडे पैसे यांनी पूर्ण दिलेले आहेत, परंतु मी यांना कुठलाही फ्लॅट दिलेला नाही. जो द्यायचा होता तो फ्लॅट आणि कोणाला तरी दिलेला होता, परंतु आता ते त्यांना फ्लॅट जो आहे तो उद्याच्या उद्या त्याचं ॲग्रीमेंट करून जे आहे ते देण्याचं ठरलेलं आहे. या कोंडल्या भागामध्ये देखील अनेक लोक जे आहेत ते आपलीच सगळी तिथली विरासत असल्यासारखं वागतात. असेच काही समाजकंटक जे आहेत ते तिथे ज्यांची ज्यांची घरं असतात त्या घराला कंपाऊंड घालायला, त्या घराचं कुठलंही काम करायचं असेल तर तिथे जाऊन उभे राहतात. त्यांना वेळीच जर आपण कारवाई नाही केली तर त्याच्यामुळे वाड्याची जी कोंडल्याची केस होती ती अशाच प्रकारची होती. ते बिचारे वयस्कर कुटुंब जे आहे ते माझ्याकडे आलं होतं. मी पोलीस स्टेशनला सांगितलं की त्यांना ताबडतोब बोलून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. ही लोकशाहीमध्ये आपण आहोत, आपण काही पारतंत्र्यामध्ये नाही आहोत की कोणीही त्या ठिकाणी दहशत निर्माण करेल आणि ओलीस ठेवेल. आणि त्याच्यामुळे त्यांनी आता बोलवण्याचं ठरवलं आहे आणि त्यांना निश्चितपणे तिथे न्याय देखील मिळणार आहे. बाकी बांधकाम हा विषय जो आहे तो मी विधिमंडळामध्ये पण घेणार आहे. आज मी अतिक्रमण विभागाचे जे आता नवीन अधिकारी आहेत, उपायुक्त आहेत, त्यांना बोलवलं होतं आणि त्यांना एक सॅम्पल 5 बांधकामं कशा पद्धतीने चाललेली आहेत आणि तुमच्या डिपार्टमेंटचं कशा पद्धतीने त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे, म्हणजे जाणीवपूर्वक पण दुर्लक्ष आहे. त्या बांधकामाच्या संबंधामध्ये बांधकाम पूर्ण झाल्यावरच हे लक्ष द्यायला लागतील की काय, आणि म्हणून त्यांना वेळीच ते 5ही बांधकामाचं उदाहरणं दिली. अशी तर खूप बांधकाम आहेत. तिची सुरुवात येऊरपासून होते, ती संपते ती मुंब्रा आणि शीळपर्यंत. कोर्टाने सांगून देखील बांधकामं जी आहेत ती अनधिकृत बांधकाम जी आहेत ती होत राहत आहेत. त्याचं पेव फुटलेलं आहे. याचं कारण सर्व भागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत यांना एकतर सुटीवर पाठवायला पाहिजे किंवा घरी बसवायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची, म्हणजे ज्याला म्हणता येईल की जाडं कातडी झाली की काय, यांची काही संवेदना आहे की नाही, काही नियम आहेत की नाही, काही कायद्याची धाक तुमचा लोकांवर आहे की नाही, आणि त्याच्यामुळे उलटं सुलटं बेधडक बांधकामं सुरू आहेत.
एकही भाग याच्यातून सुटलेला नाहीये आणि त्याच्यामुळे आज केवळ मी त्यांना 5च भागामधल्या ज्या माझ्याकडे तक्रारी आलेल्या होत्या त्या आत्ता ऑनगोईंग बांधकाम, आता काय दिवे लावतात ते बघू आपण, आणि नसेल तर वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला पुढच्या काळामध्ये या अनधिकृत बांधकामावर कारवाई करायला भाग पाडायला लागेल. वेळ पडली तर आमचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या त्या ठिकाणच्या जबाबदार अधिकाऱ्यांना, कारण आयुक्त कारवाई करत नाहीत, नुसती शोकाज नोटीस देतात. ते बाळू पिचड नावाच्या सहाय्यक आयुक्तांना त्यांनी शोकाज नोटीस दिली, ते आता मागच्या आठवड्यात रिटायर झाले, ते घरी बसले, परंतु इथे ठाणेकरांचं नुकसान करून गेले. आणि त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांना आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी घेराव घालतील, वेळ पडलं तर काळं देखील फासतील. परंतु या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर असा ढिसाळपणा, दुर्लक्षपणा असा मोठ्या प्रमाणामध्ये माफियांना हात आणि साथ देण्याचे जर प्रकार चालत असतील तर ते पुढच्या काळामध्ये आम्ही खपवून घेणार नाही. बाकी निरनिराळे विषय जे आहेत ते या ठिकाणी नेहमीप्रमाणे आले होते, प्रवेशापासून ते नोकरीपर्यंत किंवा काही व्यक्तिगत विषय, आणि ते देखील विषय त्यांना न्याय देण्याचं आम्ही आश्वासित केलेलं आहे आणि ते देखील त्यांना निश्चितपणे आम्ही न्याय देणार.